उन्हाळ्यात माठातील पाणी पिणं ही भारतात फार जुनी आणि उपयोगी परंपरा आहे. साध्या फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं. जसं की नैसर्गिक थंडावा. माठातील माती छिद्रयुक्त असते, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि पाणी नैसर्गिकरित्या थंड होतं आणि हे पाणी शरीराला सौम्य थंडावा देतं, जे फ्रीजच्या अतिथंड पाण्यापेक्षा अधिक सुरक्षित असतं. पचन सुधारतं. माठातील पाणी पिल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. खूप थंड पाणी पिल्यामुळे पचनावर ताण येतो. माठाचं पाणी तसं पचनासाठी अनुकूल असतं. शरीराचा pH संतुलित राहतो. माठातील पाणी हे थोडं क्षारीय बनतं आणि शरीरातील आम्लता कमी करण्यास मदत करतं. घशासाठी हितकारक. फ्रीजचं खूप थंड पाणी पिल्यामुळे घसा दुखतो, खोकला होण्याची शक्यता वाढते, पण माठातील पाणी पिल्यावर घशावर ताण येत नाही. माठातील माती काही प्रमाणात पाण्यातील अशुद्धी शोषून घेते, त्यामुळे पाणी तुलनेने स्वच्छ आणि शुद्ध होतं. उष्माघात टाळता येतो. उन्हाळ्यात शरीराचं तापमान वाढतं. माठातील पाणी शरीराला हळूहळू थंडावा देऊन उष्माघाताचा धोका कमी करतं आणि पर्यावरणपूरक. फ्रीज वापरण्याऐवजी माठ वापरल्यास विजेची बचत होते आणि पर्यावरणाचा भारही कमी होतो. प्लॅस्टिकचा धोका टाळता येतो. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ठेवलेलं पाणी काही वेळा हानिकारक रसायनं सोडू शकतं. माठ हे नैसर्गिक आहे आणि पर्याय आहे. माठातील पाणी फार थंड नसतं, त्यामुळे शरीराला लगेच धक्का बसत नाही आणि रक्ताभिसरण नीट चालतं. उन्हाळ्यात माठातील पाणी पिणं हे आरोग्यदायी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे रोजच माठातील पाणी पिण्याचा नक्कीच प्रयत्न करा, जेणेकरून आपलं आरोग्यही चांगलं राहायला मदत होते आणि फ्रीजचं पाणी पिऊन आपल्या शरीराचं नुकसान करून घेण्यापेक्षा आणि आजार वाढवण्यापेक्षा माठातील पाणी आपल्याला शरीरासाठी उत्तम आहे. तेव्हा नक्कीच या उन्हाळ्यामध्ये माठातील पाणी प्या आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा आणि शरीरामध्ये थंडावा ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा.